अपघातग्रस्त कारमध्ये चालकाच्या बाजूला संकेत बावनकुळे बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आणि त्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बघूया एक रिपोर्ट। मुलामुळे बावनकुळे अडचणीत, संकेत बावनकुळे कार चालकाच्या बाजूला बसला होता। नागपूरच्या पोलीस उपायुक्तांची माहिती। नागपूर कार अपघात प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे हा कारमध्ये बसला होता। तो कार चालकाच्या बाजूला बसला होता अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली। कारमधील दोघांनी मद्यप्राशन केलं होतं। दरम्यान कार चालकाला अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्याला जामीन मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं। ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते। त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं। त्यांची चौकशी केली आहे। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती। रात्री जे दोघंजण मिळून आले, ज्यांना लोकांनी पकडलं होतं, काय मारहाण झालेली होती, त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं। त्याच्या अनुषंगाने ते दोघांचे मेडिकलमध्ये डॉक्टरांनी मद्यप्राशन केलं असल्याबाबत यस म्हणून अहवाल दिलेला आहे। या प्रकरणानंतर विरोधक आक्रमक झाले। अपघातग्रस्त कार जर बावनकुळेंच्या मुलाच्या नावावर आहे तर त्याचं एफआयआर मध्ये नाव का नाही असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला। सीसीटीव्ही फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणेच। त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली। पहा तुम्ही, गाडीचे मालक जर बावनकुळेंचे चिरंजीव का बावनकुळे आहेत, मग एफआयआर मध्ये नाव का नाही? गाडीची मालकी तुमच्याकडे आहे, मग गाडी कोण चालवत होतं? ड्रायव्हरची अदलाबदली झाली, स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज, पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं। तर पोलिसांनी एवढ्या आंधळेपणाने एखाद्या आरोपीला पाठीशी घालू नये असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। जर ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता तर कोणीतरी जगातला मूर्ख माणूस आहे काय नंबर प्लेट काढून गाडी ठेवत? यावरून तरी स्पष्ट दिसतं पोलिसांनी इतक्या आंधळेपणाने एखाद्या आरोपीला पाठीशी घालू नये। म्हणजे मुलगा दारू पिऊन नाही आणि ड्रायव्हर दारू पिऊन आहे, तर मग नंबर प्लेट कशाला काढून गाडी ठेवली? दरम्यान या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळेंना टार्गेट केलं जात असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। इसकी पूरी जांच पुलिस कर रही है और उसमें एफआईआर भी पुलिस ने दाखिल किया हुआ है। उसके सारे तथ्य भी पुलिस ने सामने लाए हुए हैं। अब जिस प्रकार से उसके ऊपर राजनीति की जा रही है, मुझे लगता है वो गलत है। इस प्रकार से बावनकुळे जी को टारगेट करने का विचार रखते हुए उसके ऊपर राजनीति करना ये ठीक नहीं। नागपूर कार अपघातावेळी नेमकं काय झालं याची माहिती पोलिसांनी दिली आहे, मात्र यावरून वेगळाच राजकीय कलगीतुरा पाहायला मिळतोय। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।